नामवंत व्यक्तींचं या सभागृहामध्ये सर्वांचं स्वागत करतो। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व मान्यवरांचं एकदा स्वागत करूयात। आपण सुरुवातीला मान्यवरांचं स्वागत करणार आहोत। मी या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ज्यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे ते महाराष्ट्राचे लाडके कवी, गीतकार, लेखक, नाटककार आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विभाग प्रमुख म्हणून मराठी विभागात कार्यरत आहेत असे माननीय दासू वैद्य सर यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर राम गायकवाड सरांना आपण सरांचं स्वागत करावं। आदरणीय डॉक्टर राम गायकवाड सर, मराठी विभाग MGM सर सध्या इथे कार्यरत आहेत, त्यांना विनंती आहे आपण स्वागत करावं। कवी, गीतकार, नाटककार सरांचा तुर्तास तत्पूर्वी हा कविता संग्रह आपण वाचलेलाच आहे। तसंच आजूबाजूला मेळा, भुर्र, कवितेचा आणि बालकवितेचा सुपर चौकार नुकताच प्रकाशित झालेला आहे। वाचनीय असे काव्यसंग्रह सरांचे आणि चौफेर असे उधळण जी चा पुरस्कार देखील आहे आणि गीतकार म्हणून सरांची आपल्याला ओळख आहे। आदरणीय माननीय प्राध्यापक दासू वैद्य सर त्यानंतर कविता संग्रहावरती भाष्य करणार आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपल्यामध्ये उपस्थित माननीय प्राध्यापक ऐश्वर्य पाटेकर सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय डॉक्टर शिव कदम सरांना करतो। माननीय डॉक्टर शिव कदम सर हे आदरणीय प्राध्यापक ऐश्वर्य पाटेकर सरांचं स्वागत करतील। जू, पाठराखण यासारखे कविता संग्रह, तसंच पहिला युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी म्हणून सरांची ओळख आहे आणि भूईशास्त्र या कविता संग्रहाला तो साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे। जू हे आत्मकथन, त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण हा पुरस्कार देखील नाशिकचा आहे आणि सर कासरा आणि सध्या भूलकान हे कथा संग्रह सरांचे प्रसिद्ध आहे। त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित ज्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन होणार आहे ते माननीय मिलिंद शिंदे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय प्रेरणा दळवी मॅडम यांना करतो की आपण आदरणीय मिलिंद शिंदे सरांचं स्वागत करावं। अभिनेते तथा नाटककार म्हणून प्रसिद्ध असलेले आदरणीय मिलिंद शिंदे सर, झुलवा, ती फुलराणी, कथा अरुणाची हे नाटक, नॉट ओनली मिसेस राऊत, तसंच नटरंग, पारद, बाबू अँड बाजा, नाच, तुझंच लगीन हाय या अनेक चित्रपटांमधून सरांनी भूमिका साकारत सर्वसामान्य लोकांचं जीवन चित्रित केलेलं आहे आणि त्यांचा कसदार अभिनय आजही प्रेक्षकांना त्या चित्रपटगृहाकडे ओढून आणतो। आणि तू तिथे मी या, तसंच तांबडे बाबा नावाची जी भूमिका आहे ती भूमिका अजरामर भूमिका सर साकारलेली आहे। सरांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि आज सरांच्या कवितेचा आपण या ठिकाणी तिरिया काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा आहे। त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित ज्यांचा आधार या तिरिया काव्य संग्रहाला लाभलेला आहे मैत्री पब्लिकेशनच्या प्रकाशक माननीय मोहिनी कारंडे मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर रुपेश मोरे सरांना करतो। आदरणीय डॉक्टर रुपेश मोरे सर हे माननीय मोहिनी कारंडे मॅडम यांचं स्वागत करतील। मैत्री पब्लिकेशनच्या ज्या प्रकाशक आहेत आणि तिरिया नावाचा जो आपला आजचा कविता संग्रह आहे तो कविता संग्रह त्यांच्या नियोजनाखाली आज प्रकाशित होत आहे। सुंदर अशी पाठराखण जी आहे ती ऐश्वर्य पाटेकर सरांची आहे। मुखपृष्ठ देखील सुंदर आहे जे आपण पाहू शकता आणि हा कविता संग्रह बाहेर विक्रीस उपलब्ध आहे। माझ्या माहितीप्रमाणे 250 रुपये किमतीचा आहे। आज सवलतीमध्ये 200 रुपयात तो आपल्याला मिळणार आहे, आपण नक्कीच तो घेऊन वाचू शकता। सर्व मान्यवरांचे धन्यवाद। त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी माननीय निलेश राऊत सरांना करतो। मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशनचे संचालक आदरणीय निलेश राऊत सर। सर्वप्रथम उपस्थित सर्वांचं हार्दिक स्वागत। मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर आपला तो पायंड नाहीये, कार्यक्रम उशिराने सुरू करायचा। कार्यक्रम अगदी सगळे वेळेत सुरू होतात, पण आज आपण बघतोय की कालपासून शहरामध्ये जोरदार पावसाचं आगमन झालंय आणि आज तर पावसाने थांबायचं काही नावच नाही घेतलं। त्यामुळे सकाळपासून संततधार पाणी आणि मुसळधार पाणी मधून त्यामुळे बऱ्याच जणांना पोहोचायला उशीर होतोय। बऱ्याच जणांचे आम्हाला फोन आले की कार्यक्रम थोडासा उशिराने सुरू करा, गावात बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जाम झालंय, त्यामुळं आजचा हा कार्यक्रम थोडा उशिराने सुरू झाला। त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो।
आज हा विशेष काव्यसंग्रह प्रकाशित करताना, त्याचं आयोजन करताना आम्हाला खूप मनापासून आनंद होतोय. प्रसिद्ध अभिनेते कवी मिलिंद शिंदे यांचा तिरिया नावाचा काव्यसंग्रह आज आपल्या साऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रकाशित होतोय. आणि या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक MGM विद्यापीठाचे कुलपती आदरणीय अंकुशराव कदम सर, त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे ते आमचे मार्गदर्शक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रसिद्ध कवी लेखक डॉक्टर दासू वैद्य सर, स्वतः मिलिंद शिंदे सर देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी ब्लर्ब लिहिलं या पुस्तकाचं, ज्यांनी पाठराखण केली या पुस्तकाची आणि ज्यांची सतत पाठराखण असते सगळ्या लिहित्यांना, ते आमचे प्रिय मित्र खास नाशिकहून आज या सोहळ्यासाठी आलेले प्रसिद्ध साहित्यिक मान्य ऐश्वर्य पाटेकरजी, आपलं देखील मनापासून मी स्वागत करतो. त्याचबरोबर पुणे येथून आज आलेल्या आणि ज्यांच्या प्रकाशनाच्या मार्फत हा सुंदर असा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे अशा मैत्री प्रकाशनाच्या मान्य मोहिनी कारंडे यांचं देखील मी स्वागत करतो. उपस्थितांमध्ये अतिशय दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. इथं प्रत्येकाचं मी नाव घेणं उचित ठरणार नाही कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता, पण आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. ज्या वेळेला माझे मित्र प्रशांत पवार यांनी सर्वात पहिले मला शेळके मॅडमला प्रेरणाताईला आम्हाला सांगितलं की मिलिंद शिंदे यांनी त्यांचा दुसरा काव्यसंग्रह लिहिला आहे तिरिया नावाचा आणि त्यांची इच्छा आहे की तो आपण प्रकाशित करावा छत्रपती संभाजीनगर येथे, तेव्हा आम्ही कुठलीच उसंत न घेता एका क्षणात त्यांना होकार दिला आणि त्यांना सांगितलं की त्यांना आवर्जून इथे यायला सांगा, आपण नक्की हा प्रकाशन सोहळा अगदी जोरदार आयोजित करू. आणि तशाच पद्धतीने तो कार्यक्रम आज इथे संपन्न होतोय याचा मला विशेष आनंद आहे. मिलिंद शिंदेचं लिखाण आपण फार अभावाने वाचतो सोशल मीडियावरती, ते लिहितात पण फार लिहित म्हणजे फार ऑकेजनली फार सातत्याने ते लिहित नाही. आणि कविता मला वाटतं त्यांचा याआधी एकच काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे, हा दुसरा काव्यसंग्रह त्यांचा आहे. आधी पुस्तकांमध्ये किंवा बाकी ठिकाणी विशेषांकात त्यांनी लिखाण केलंय, पण आमच्या सगळ्यांनाच ती उत्सुकता होती. आणि मराठवाड्याचे जरी ते सगळ्यांना अहमदनगर आधीच आणि आताचा अहिल्यानगरचे सुपुत्र म्हणून माहिती असले तरी मूळ त्यांचं मराठवाड्यात आहे. तर निरगुडी नावाचं पाटोद्यात बीड जिल्ह्यामध्ये जे गाव आहे, बीड जिल्हा कधी कधी चांगल्या गोष्टींसाठी पण ओळखला जातो, त्याच्यात एक मिलिंद शिंदे त्याचं उत्तम उदाहरण आहे. हा पुढचं इथं पाटोद्याचे लोक बसलेले म्हणतात पुढचं वाक्य गरजेचं होतं का, तर मराठवाड्यात आता बोलताना सांगावं लागतं की बीडमध्ये चांगले लोक पण काम करतात म्हणून. तर त्यापैकी त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इथं मिलिंद शिंदे बसलेले आहेत. आणि काहीतरी सकारात्मक संदेश एक चांगला द्यावा आपण या निमित्ताने देखील हे प्रयोजन होतं. गमतीचा भाग जाऊ द्या, पण इतकं लिहितात ज्या वेळेला दासू सरांना आम्ही विनंती केली की आपण या पुस्तकावरती या संग्रहावर भाष्य करावं असं आम्हाला वाटतं, त्यावेळेला आम्ही पुस्तकाची प्रत दासू सरांकडे पोहोचवली आणि दासू सरांचा दुसऱ्या त्या तिसऱ्या दिवशी मला मेसेज आला की या सगळ्या कविता खूप भन्नाट आहेत आणि खूप जोरदार हे लिखाण आहे, खूप भिडणारं हे लिखाण आहे. मला वाटतं की आजच्या भाषणामध्ये दासू सर कौतुक करतील किंवा पुस्तकाबद्दल बोलतील ते वेगळं त्यांचं कौतुक होईल, पण जे एका क्षणात एका वाक्यात जे कौतुक आलंय, मला वाटतं जोरदार आपण टाळ्या वाजवून मिलिंदजींचं अभिनंदन करायला हवं. आणि कोणाचं तरी मी वाचत होतो, कोणी मला फॉरवर्ड केलं 2-3 दिवसांपूर्वी या कार्यक्रमाच्या निमित्ताने की मराठीत आता 3 जण की जे अभिनेते देखील आहेत आणि जे कवी पण आहेत, तर ते 3 जणांचं लिखाण फार भावस्पर्शी लोकांपर्यंत पोहोचतं, थेट मातीतलं आहे, थेट हृदयाला भिडतं. तर त्यापैकी पहिलं सगळ्यांना माहितच आहे नागराज मंजुळे, जे कवी म्हणून देखील अतिशय प्रसिद्ध आहेत, नट आहेत, दिग्दर्शक आहेत. दुसरे म्हणजे किशोर कदम. तर नागराज मंजुळेंचे देखील कार्यक्रम आमच्या इथे प्रकट मुलाखतीचे झाले, फिल्म फेस्टिवलला ते आले, कवितेबद्दल पण ते त्यांचे बोलले, काही कविताही सादर केल्या. किशोर कदम उर्फ सौमित्र यांचा बाऊल या काव्यसंग्रहाचं प्रकाशनच आपण कोविड नंतर इथं केलं होतं, फार जोरदार तोही सोहळा झाला होता. दासू सरांच्या मेळा त्या पुस्तकाचंही प्रकाशन केलं होतं. फक्त शिल्लक राहिले होते मिलिंद शिंदे. तर आज त्या निमित्ताने ते वर्तुळ पण पूर्ण झालं, याचा आयोजक म्हणून मला विशेष आनंद आहे. आणि यापुढं तुम्ही असेच लिहिते राहा. पुढच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन सगळ्यात पहिले छत्रपती संभाजीनगरलाच आपलं होऊ देत अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो.
आणि त्याचं कारण पण आहे, कोणी काही विचारलं तिथंच का करता तुम्ही, तर त्यांना सांगायचं मी मराठवाड्याचा सुपुत्र आहे म्हणून मराठवाड्याच्या राजधानीत मी पहिले करतो. तर आपले परत एकदा सर्वांचं स्वागत. आणि आम्ही सगळे उत्सुक आहेत या कविता वाचायला देखील आणि या कवितेवरचं भाष्य ऐकायला देखील. यानंतर या प्रमुख पहिले भाषणांचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की आपण आपल्या काही निवडक कविता सादर कराव्या. तर ते आणि आपल्या संभाजीनगरच्या काही विद्यार्थिनी या मिलिंद शिंदे सरांच्या कविता या ठिकाणी सादर करणार आहे. त्यात पण मी प्रशांत पवारांना विनंती केली की या संग्रहातल्याच सगळ्या कवितांना काही येऊ देऊ, तर कोणी परत घेणार नाही विकत इथं. कारण तर आधीच्या संग्रहातल्या काही अप्रकाशित कविता, अशा सगळ्याच कविता, आणि यातली एखादीच घ्या सर, उत्सुकता वाढू द्या. ठीक आहे. तर परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आणि उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी खरं आहे की प्रत्येकांचा पाऊस वेगळा असतो. सध्या बाहेर पाऊस सुरू आहे आणि थोडा वेळ झालाय कार्यक्रमाला, पण इक्बाल मिन्ने फार सुंदर म्हणतात सर की वेळ दिलेली पाळत जाणे सोपे नसते आणि पंढरपूरला चालत जाणे सोपे नसते. म्हणजे हे सोपं नाहीये कार्यक्रमाचं आयोजन करणं देखील. यानंतर ज्यांच्या बांधणीतून हा कविता संग्रह तुमच्या आणि आमच्यापर्यंत पोहोचला आहे त्या माननीय मोहिनी कारंडे मॅडम, मैत्री पब्लिकेशनच्या प्रकाशक यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मोहिनी कारंडे मॅडम, मैत्री पब्लिकेशन. आदरणीय शब्दाची सवय नाही. कॅमेऱ्यासाठी रेकॉर्डिंग. कसं लावायचंय? ठीक आहे ना. औरंगाबाद शहराशी माझं तसं जुनं नातं आहे. याचा संबंध या देशातल्या कुठल्या घटनेशी लावू नका. सध्या सगळेजणच सगळ्या ओळखी सांगताना आपलं प्रत्येक घटकाशी नातं आहे असं सांगतात, तो भाग वेगळा. गेल्या 1-2 वर्षापासून माझं सतत औरंगाबादमध्ये येणं होतंय. निमित्त असतं कधी पुरस्कार, श्याम देशपांडेंच्या नावाने पुरस्कार, सध्या शाहू पाटोळेंचं पुस्तक चालू आहे त्या निमित्तानं चर्चा, आणि सर्वात आनंदाची गोष्ट की आज मिलिंद शिंदे यांच्यामुळे तिरियाच्या निमित्तानं आणि प्रशांत पवार यांच्या पुढाकारानं मी या ठिकाणी आपल्या समोर उभी आहे. तिरिया आज प्रकाशित होत आहे आणि या संग्रहाची निर्मिती कशी झाली ते मला थोडक्यात सांगावं वाटतंय की माझ्या पुढे पेच होता की या कविता वाचताना मी एक स्त्री म्हणून कविता वाचायच्या, प्रकाशिका म्हणून वाचायच्या, की एक वाचक म्हणून वाचायच्या. मग मी माझ्या प्रकाशनातल्या काही लोकांना कविता त्या कविता कोणी लिहिल्यात हे मुद्दाम टाळलं. त्या कविता वाचायला दिल्यानंतर कोण ही बोल्ड कवयित्री, या एवढ्या बोल्ड कविता कशा काय? आणि मग माझं उत्तर होतं की बाईच्या कविता नाही लिहित, तर एका पुरुषाने या कविता लिहिल्यात. आणि मग त्यातल्या कविता बोल्ड का म्हणायच्या हाही मला प्रश्न पडला. कारण जे जगण्यातलं वास्तव आहे बाईच्या तेच या कवितातून जर आलं असेल तर ते बोल्ड कसं काय? तर याचं उत्तर ऐश्वर्या पाटेकर देतील. सगळेच मुद्दे मी मांडत नाही, पण हा संग्रह वाचता वाचता मग कवीच्या ओळी आठवल्या मला. त्या 2 ओळी सांगते. प्रत्येकीचा रंग वेगळा, प्रत्येकीची तऱ्हा वेगळी, प्रत्येकीला बघण्यासाठी नजर पाहिजे जरा वेगळी. मला वाटतं ही वेगळी नजर मिलिंद शिंदे यांच्याकडे होती, म्हणूनच त्यांनी एवढ्या बारकाव्याने बाईच्या कविता लिहिल्या. आणि तिरिया हे नाव पण अनोखं, मग त्या नावाचा शोध झाला सुरू. त्यांना हे कसं सुचलं माहित नाही. आणि एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर तुमचाही अनुभव असेल की तुम्ही पूर्ण पुस्तक वाचूनच खाली ठेवाल. म्हणजे मी प्रकाशक म्हणून कौतुक नाही करत आहे, एक वाचक म्हणूनच सांगते. तर अशा कविता तुमच्या समोर एक देखण्या स्वरूपात मी आणल्यात आहे. हे जे मुखपृष्ठ याच्यावर बाईला चेहरा नाहीये. खर तर बाईला चेहरा नसतोच, तिला फक्त शरीर असतं आपल्या समाजामध्ये, आणि चेहरा म्हणजे अस्तित्व. तर इतकं बोलकं मुखपृष्ठ याच्यावर आहे. तर ह्या सगळ्या कविता तुम्ही वाचाल, याच्यावर चर्चा होतील. या पुस्तकाचं पुन्हा एकदा स्वागत करते. मिलिंद शिंदे यांचे आभार मानते, त्यांनी मला ही संधी दिली. प्रशांत पवार यांचे पुन्हा पुन्हा आभार. त्यांनी खरं तर प्रकाशक पुण्यात राहतोय, कवी मुंबईत राहतोय आणि कार्यक्रम औरंगाबादमध्ये होतोय. तर या परिसराचं मला खरं तर
आकर्षण पण आहे. मी त्या दिवशीच कुणीतरी रेखा शेळकेंनी इथला एक फोटो टाकला होता आणि मी म्हटलं हे शांतिनिकेतन आहे, पूर्ण हिरव्यागार झाडीमध्ये. आणि तेवढेच जवळची सगळी माणसं इथं आली आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद. हा? हे बोलणार आहेत ना लोक. ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मॅडमचे मनोगत झालेले आहे. अगदी हा कविता संग्रह नवीन आलेल्यांसाठी आहे की 250 रुपया जो आहे तो 200 रुपयामध्ये आपण या ठिकाणी सवलतीच्या दरात आहे. यानंतर आपण हा पुस्तक प्रकाशन सोहळा जो आयोजित केलेला आहे, मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण हे पुस्तक प्रकाशित करावा, हा काव्यसंग्रह प्रकाशित करावा. त्या ज्यांच्या हस्ते हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे ते माननीय प्राध्यापक दासू वैद्य सर, कवी, गीतकार, नाटककार, लेखक. प्रमुख उपस्थिती माननीय प्राध्यापक ऐश्वर्य पाटेकर सर, तसेच मिलिंद शिंदे सर, माननीय अंकुशरावजी कदम सर, कुलपती एमजीएम विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, आदरणीय मोहिनी कारंडे मॅडम, माननीय निलेश राऊत सर, हे सर्वजण या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करत आहेत. श्रोते हो, कवी नीरज फार सुंदर म्हणतात की मानव होना भाग्य है और कवी होना सौभाग्य. अगदी त्याच भूमिकेतून हा काव्यसंग्रह या ठिकाणी प्रकाशित होत आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की हा काव्यसंग्रह आपल्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये हा प्रकाशित होतोय. एमजीएम विद्यापीठाच्या परिसरामध्ये हा प्रकाशित होतोय आणि आज आपण या कविता संग्रहाचे सर्वजण साक्षीदार आहोत. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या काव्यसंग्रहाचं स्वागत करूया. खरं तर ज्या ज्या काही क्रांत्या झालेल्या आहेत, मग अगदी अमेरिकन राज्यक्रांती असू देत, फ्रेंच राज्यक्रांती किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची क्रांती असू देत, प्रत्येक क्रांतीच्या पाठीमागं कोणता ना कोणता साहित्यिक आणि कोणत्या ना कोणत्या कवीची लेखणी आहे, हे विसरून चालणार आहे. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतो, ज्यांचा हा कविता संग्रह आज प्रकाशित झालेला आहे ते प्रसिद्ध अभिनेते, मराठीचे जाणकार आदरणीय मिलिंद शिंदे सरांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मिलिंद शिंदे सर. जरी आम्ही पुस्तक प्रकाशित केलं असलं, कार्यक्रम इथं होत असला तरी आमची कधीही प्रत्यक्षात या संग्रहाच्या निमित्तानं कधीच भेट झालेली नाही आणि हा सगळा न भेटण्याचा काळ जवळपास 6 ते 7 महिन्याचा आहे. पण आज प्रशांत पवार, मित्र निलेश राऊत आणि महेश भोसले ॲडव्होकेट यांच्या पुढाकाराने हे आमची भेट झालेली आहे. तशीच दुसरी गोष्ट अशी आहे की ऐश्वर्य पाटेकर यांनी यासाठी जी पाठराखण केली, ब्लॉग लिहिला, त्यांची माझी कधीच भेट झालेली नाही. त्यांनाही मी आज पहिल्यांदाच बघितलं. असे दोघे जण आणि दिनेश राऊत यांच्या पुढाकाराने, एमजीएमच्या पुढाकाराने हा कार्यक्रम इथं होतो, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. दासूंना कोण ओळखत नाही आणि दासूंनी हे मान्य केलं या पुस्तकावर बोलायचं, याचं उद्घाटन करायचं, त्याबद्दल दासू यांचे मनपूर्वक आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्या छायेखाली आपण इथं आहोत ते कुलपती अंकुशरावजी कदम सर यांचेही मनपूर्वक आभार. सगळे व्यासपीठावरच्या मान्यवरांचे आभार मानतो. उपस्थितांमध्ये सुद्धा आमचे काही जवळचे मित्र बसलेले आहेत. ॲडव्होकेट महेश भोसले, याला सांभोळे, ते आमचे स्नेही प्रशांत पवार, वैशाली बोधिल इथं बसलेला आहे, त्यांची मला काय मदत होत राहिलेली, शिव कदम इथे आहे, अनेक बरेच मान्यवर, किरण खांडगे इथं खूप मी ओळखलं त्याला आधी, परंतु इथे आले आहे, त्याचंही खूप आभार. आणि उपस्थित आपण सर्व. मी फार पूर्वी लोकसत्ताला लिहित असे, तेव्हा लोक 2-3 लेख झाले, तिसरा लेख आला, म्हणायचे वाईट नको वाटून घेऊ, हे खरंच तू लिहितोयस का? नाही, वाईट नको वाटून घेऊ, म्हणजे मला असं संशय की दुसऱ्या कोणाकडून तरी तू लिहून घेतोयस आणि हे तुझ्या नावे छापतोयस, कारण तुझ्याकडे बघून वाटत नाही ना तसं. कारण पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारायची म्हणजे ही माणसं चाकू सुरेत घेऊन फिरतात, गोळ्याच घालतात लोकांना, चाईट घालून पाडतात बिडतात की काय, असा सगळ्यांचा समज असतो. त्यांना वाटणं काय साहजिक नाही. आजही घरातून निघताना माझी पत्नी म्हणत होती की जरा कवीसारखं वाटा, जरा कवीसारखं दिसा तरी नाही वाट. तर मी म्हणलो पांढरा शर्ट घालावा का, सलवार कुर्ता घालावा का, ते म्हणून नाही, ते फारच दिसतं, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा पाहिल्याचं फील येतो.
तर म्हणलं तसंही नको, अगदी त्यातल्या त्यात जरा बरं वाटेल, सहन होईल असा आपण पेहराव करूया. मला वाटतं हा सहन होतोय. तुम्ही हसताय त्यावरून मला लक्षात येते की वातावरण निवळलेलं आहे. हा कविता संग्रह काही आमच्या जवळच्या मित्रांनी वाचला, माझे कॉलेजचे काही. फार पोळका आहे तुला बायकांचा. तर त्या सगळ्यांचं मत पडलं, तुला फार बायकांचं पोळका आहे, इतकी त्यांची बाजू घ्यायची, इतकी त्यांची बाजू घ्यायची. तुला सांगू असे एक एक किस्से आहेत त्या बायका कशा कशा वागल्यात आमच्याशी, आमच्या मित्राशी कशा कशा वागल्या आहेत. तो राहिला त्यांचा टेक. म्हटलं पुरुष ह्याच्यावर आपण नंतर लिहू एकदा कधीतरी. तिचं नाव काय ठेवणार? म्हटलं पुरुष ठेवू, त्यात सगळं येतं, नर स्वाभर, त्याचा पुरुषच ते. त्यातलं एकाने विचारलं पण हे आलं कुठं? म्हटलं हा हा एक प्रश्न आहे, याच्यावर चर्चा होऊ शकते. आपण आसपास पाहत असतो, सगळेजण पाहत असतो. मी जिथं शिकलो त्याच्यामध्ये एक मुलगा अतिशय छान गायचा, उत्तम गायचा. त्याला कुमार सानू म्हणायचे त्यावेळेस. कुमार सानू म्हणजे क्रेज होती. आणि एक मुलगी त्याच्या प्रेमात पडली. त्यांनी मुंबईला जाऊन कधी मोठा गायक व्हावा, मोठा काहीतरी सिंगर व्हावा असं तिला वाटायचं. तिच्या प्रेमात पडली. 5-6 वर्षांनी ती मुलगी मला भेटली. मी म्हटलं काय करतोय आता तू? त्याला काय करत नाही, काहीच करत नाही. आता ज्याच्यावर भाळून गाणं ज्या गाण्यावर भाळून मी त्याच्या प्रेमात पडले तेही गाणं तो म्हणत नाही. यांनी मोठा गायक व्हावा असं वाटायचं, तेही तो काही होणार नाही, कारण तो घरात मद्यपान करून पडलेला असतो. आणि त्याला काहीही म्हटलं की म्हणतो फॅसिलिटी आहे फार, फॅसिलिटी फार, फॅसिलिटी फार असंच म्हणत असतो सगळं. सांगायचं मुद्दा हा की ज्याच्यावर भाळून ती आली होती तिचं काय, हिची बाजू कोणाची आहे? फॅसिलिटी तुझी आहे, पण तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या खांद्यावर डोकं टेकून ती आली होती, तिच्या पुढच्या आयुष्याचं काय? तिच्या हातात जे लेकरू आहे त्याचं काय पुढे? ह्या अशा काही मुली महिला भेटत गेल्या. त्यातून असं वाटलं की हे सगळं शब्दांकित केलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टीत. एक माझ्या वर्गात एक मुलगी होती, तिने कॅन्टीनची पायरी कधी चढलीच नाही. कॅन्टीनला ती कधीच आली नाही, मान सुद्धा वर केली नाही. मी त्याला कधीच बघितलं नाही कॅन्टीनला. नंतर असं कळलं की नवरा खूप मारतो. साधारण माझ्या लक्षात असं आलंय, ज्यांनी सगळं कॅन्टीन बिंटीचं व्यवस्थित केलं त्यांचं बरंच चाललंय, आणि ज्यांनी कॅन्टीन बिंटीन काय नाही त्यांनाच रट्टे पाडता येत नसते. असं एक साधारण एक विनोदाचा भाग. पण ह्या सगळ्या गोष्टींमधून अशा गोष्टी सुचत गेल्या आणि त्यातून मी हे लिहित गेलो. आणि मग कागदावर घ्यायचं, लिहायचं. आणि मग लिहिता असं वाटलं की ह्याचं काहीतरी मी असं सिनेमा करायचा का? आणि कुठल्याही बऱ्याच सिनेमात सगळी पात्र घेता येत नाही. कुठल्याही नाटकात सगळी पात्र तुम्हाला अकोमोडेट करून घेता येत नाही, त्यांना समाविष्ट करता येत नाही. कुठं करायचं? म्हणून हे कवितेत करू आपण तर काही कवी नाही. बांधायचं कसं? तर आमचे एक सर म्हटले की कागदावर लिहायचं, दुरुस्तीनंतर करता येईल. लिहिलंच नाही तर दुरुस्त काय करणार? त्यामुळे त्या एका वाक्यातून मी लिहायला सुरुवात केली आणि लिहिता ते तयार झालं. ते हे नाव काय द्यायचं? तर फार पूर्वी नसीरुद्दीन शाह आणि अमरीश पुरी यांचा सिनेमा होता तिरियात चरित नावाचा. शिकत असताना सिनेमात व्हायला होता तिरियात चरित. त्याच्यामध्ये पण बाईची फार अवहेलना, हेटाळणी होते. मला वाटलं की हे नाव आपण टाकूया, हे नाव आपण देऊया. बऱ्याच जाणकारांचे, काही मित्रांचे फोन आले की ह्याचा काय अर्थ आहे? काही लोकांनी एका दुरिया तिरिया मधली आहे का असे वायफळ विनोदही केले ते. नाही, स्त्रियाचा अपभ्रंश आहे थोडस. काही ठिकाणी तिरिया म्हणतात. बरोबर, हे नाव ठरलं. छापायला कोणाला द्यायचं? प्रकाशक कोण? म्हटलं बाईलाच देऊया, महिलेलाच देऊया. यांनी एकदा धिक्कारलं म्हणजे आपण कुठेही न छापायला मोकळे. मी त्यांना पाठवलं. 2 दिवस शांतता. मी म्हटलं गेलंय, विषय संपलेला आहे. 2 दिवसांनी त्याचा मेसेज आला, 2 दिवसांनी सांगते. मी म्हटलं जरा आणखीनच वेगळं आहे. तर 2 दिवसांनी त्यांचा मेसेज आला. तो उत्साहवर्धक होता. ते म्हटलं की आपण हे पुस्तक करूया. त्याने हे पुस्तक केलं. मिलिंद कडणे यांनी जी रेखाटने केली आहेत आणि ऐश्वर्या पाटेकर यांनी जी पाठराखण दिली, यांनी मला वाटतं जे लिहिलंय ब्लर तो पहाटे 3ला लिहिलाय काहीतरी माझ्या ऐकण्यात.
आधीच मी त्यात लाईट गेले, लगेच आलेत. हा, टायमिंग साधलं त्याने. हॅलो, चालू आहे का हे? त्या दोघांचेही अतिशय मनपूर्वक आभार. या दोघांनी या पुस्तकाला हात दिला, त्यामुळे पुस्तक इथे येऊ शकलं. आणि सगळ्यात महत्वाचे आभार MGMचे, निलेश राऊत यांचे, ॲडव्होकेट महेश भोसले यांचे आणि प्रशांत पवार यांचे. पुस्तक इथं प्रकाशित झालं, मला आनंद झाला. मी सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही नावाचा उलगडा केला. मी माझ्या मित्राला म्हणलं आज तिरिया नावाचं पुस्तक प्रकाशन आहे, तो कारण सर ती आणि एरियामध्ये थोडासा हे केला आणि कोणती एरियामध्ये म्हणे मैत्रीण वगैरे असेल ते बरंच आहे, पण आपण खूप चांगल्या पद्धतीने उलगडा केला. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय प्राध्यापक ऐश्वर्य पाटेकर सर या कविता संग्रहावरती भाष्य करणार आहेत. मी विनंती करतो आदरणीय सरांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, आपण भाष्य करावं. आदरणीय माननीय प्राध्यापक ऐश्वर्य पाटेकर सर. हो, सॉरी. माणूस शरीराची नग्नता झाकण्यासाठी हर तऱ्हेचे कपडे परिधान करतो. तसेच मनावरही संस्कृतीच्या दबावाचे तथा सभ्यतेचे कपडे चढवत असतो. मात्र कविता सत्य बोलते. बऱ्याचदा कवी व्यवस्थेच्या दबावातून तिला प्रतिमा प्रतीकांच्या सात्विक सोज्वळ कपड्यात गुंडाळून समोर ठेवतो. तिला खरी कविता कशी म्हणणार? कवी मिलिंद शिंदे यांच्यातल्या कवीत खऱ्या कवितेसाठी किंमत मोजण्याची धमक आहे. कवितेच्या मूळ ताकदीचा वापर करत स्त्रीत्वाची भावना त्यांनी बिनधास्तपणे समोर ठेवली आहे. या कवितांमधून हजारो स्त्रियांचं म्हणणं तुकड्या तुकड्यातनं व्यक्त झालं आहे. म्हणूनच ही कविता कोणा एका स्त्रीची कविता राहत नाही. परकाया प्रवेश करत मिलिंद शिंदे व्यक्त होतात, त्याने आपण स्तिमित होतो. ही भावना पुरुष कसा मांडू शकतो? सभ्यतेचे सर्व बुरखे टराटरा फाडून पुरुषाला खुलेआम नागवं करणारी, त्याच्या लैंगिक वासनेचा धज्जा उडवणारी स्त्रीत्वाची टेरिफिक भावना कवितेच्या संदर्भात पहिल्यांदा वाचली. स्त्रीत्वाच्या भावनेवर झालेल्या अन्यायाचा नव्हे बलात्काराच्या विरोधातला हा विद्रोह आहे. स्त्रीच्या कातडीत आरपार रुतलेली पुरुषांची वासनांद नजर अशी काही उलगडून दाखवली आहे की पुन्हा पुरुषाच्याच इज्जतीचा नक्षा पुरेपूर उतरवून ठेवला आहे. कार्यक्रमाची औपचारिकता न पाळता मी हे धडाधड वाचून टाकलं. याचं कारण असं आहे की अलीकडे मला खूप भीती वाटायला लागली. म्हणजे मला ही भीती वाटायला लागली की मी आता बोलता बोलता कुणी हा माईक काढून घेईल का? कुणी येऊन माझं बोलणं बंद करेल का? हे इथेच नाही, बाहेरच नाही, घरातही सुरू आहे की जेवणाचं ताट कुणी येऊन लाथाळून देईन का? पाठीत लाद घालेन का? अशी अवस्था अलीकडे सर्जकाची झालेली आहे. त्याचं बोलणं बंद केलं जातंय, त्याची कोंडी केली जाते. आणि अशा कोंडीच्या काळामध्ये जेव्हा कवी निडरपणे कागदावर शब्द रेखाटतो, कारण कवीचं हत्यार, कवी लेखकाचं हत्यार हे त्याचे शब्दच आहे. तो निडरपणे कागदावर ते रेखाटतो आणि त्याच्यासाठी ही जोखीम पत्करावी लागते. मला वाटतं मिलिंद शिंदे हा असा एक निडर कवी आहे ज्याने ही स्त्रीत्वाची भावना निडरपणे
समोर ठेवली म्हणून या कवीसाठी 200 किलोमीटरचा प्रवास करत ही इथे येऊन बोलण्याची जोखीम मी पत्करली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अंकुशराव कदम सर, मला वाटतं पुढच्या 50 वर्षात आपल्याकडे खूप मोठी मोठी पॅकेज आपण घेऊ, पण कार्यक्रमांना आपल्याला असा अध्यक्ष बिलकुलही मिळणार नाही. आणि ज्याचा मी नेहमी धाक घेतो, एक चांगली कविता लिहिण्यासाठी 99 कविता लिहून फाडाव्या लागतात असे म्हणणारे कवी दासू वैद्य सर. आणि ज्यांच्या कवितेसाठी मी इथे आलो ते कवी मिलिंद शिंदे सर. मी त्यांना कबूल केलं होतं की सर, मला या कविता लिहिणाऱ्या माणसाचे हात हातात घ्यायचे. आणि जिला मी माझी लहान बहीण समजतो, मैत्री पब्लिकेशनची मोहिनी कारंडे, बाईच्या कविता आणि पुन्हा ज्या माणसाने बाई माणूस हे व्यासपीठ चालवलं, ज्याची चळवळ बनवली, त्या माणसाला वाटलं हा कार्यक्रम घ्यावा. म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे. बाईच्या कविता बाई माणसाच्या व्यासपीठावर असणारा प्रशांत दादा, जिथे मी आधी सांगितलं की कलावंतावर सर्जकावर दबाव आहे, पण हा असा माणूस आहे की ज्याने मला लिहिण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आणि जे माझ्या मनातली खदखद, विद्रोह मला पहिल्यांदा मांडता आला, कवितेतनं मांडला, पण वैचारिक लेखातनं मी प्रशांत दादामुळे मांडला. MGM कॉलेजच्या प्राचार्या रेखा शेळके मॅडम आणि निलेश राऊत, समोर माझा मित्र कैलास आंबुरे, आणि ज्याचा वाचकाचा सुद्धा माणूस धाक घेतो असा एक वाचक इथे उपस्थित आहे, तो म्हणजे महेश भोसले, की ज्या माणसाकडे पुस्तक गेलं आणि त्याला आवडलं असं त्यानं सांगितलं की लेखकाच्या अंगावर मुठभर मांस येतं. आणि खास मुंबईवरनं आलेला माझा जिगरी मित्र किरण खांडगे, आणि आदरणीय नाव इथे बसलेलं आहे शाहू पाटोळे सर, शिव कदम सर, जिजा शिंदे सर, आणि माझा मित्र ज्याला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळालेला आहे असा राहुल कोसंबी इथे उपस्थित आहे. मला खूप बरं वाटलं त्याच्याकडे पाहिल्यावर. मी मोहिनीला विचारलं, राहुल आहे का तो? खूप बरं वाटलं, खूप वर्षात आपण भेटलो. आता सगळ्यांची नावं मी घेतलेली आहे जवळपास, आणि आता मला कवितेवर बोलायचं आहे. मी प्राध्यापक आहे. गेली 6 महिने मी माझ्या व्हॅकेशन पिरियडची वाट पाहत होतो. 1 जून, 1 मे ते 15 जून. आता हा व्हॅकेशन पिरियड जो आहे याच्यामध्ये फक्त मी लिहिणार होतो. जगात मला सगळ्यात आवडती गोष्ट जी आहे ती म्हणजे लिहिणं.
त्यामुळे या दरम्यान जे काही कार्यक्रम येतात तेही मी नाकारतो. आता मला बैठक मांडून माझ्या कादंबरीचा खरडा करायचा होता आणि त्याची वाट मी पाहत होतो अक्षरशः. आणि मोहिनीचा फोन आला. आता आयुष्यामध्ये अशा काही व्यक्ती पुन्हा जपल्यात मी, ज्यांच्यामुळे आपल्याला आपली तत्व बित्व गुंडाळून ठेवावी लागतात. ती म्हणाली, दादा मी तुला कविता पाठवते आणि त्याच्यावर तू लिहायचं आहेस. तर हिला नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हताच. हिला कारण काय सांगणार मी. तिला म्हटलं कविता कुणाच्या आहेत, आणि अभिनेता मिलिंद शिंदे. मिलिंद शिंदेचा खलनायक मी पाहिलेला. ते जसं म्हणाले की आम्ही आजच भेटतोय, म्हणजे तसा मी त्यांचा फॅनच. तो खलनायक आणि माझ्या आयुष्यातला आलेला बाप हा पण खलनायक. त्यामुळे मला एकजात ही माणसं सगळी सारखी वाटायची. एक अभिनेता आहे बाबा, लिहिण्याची हुक्की, कविता लिहिण्याची तर जवळजवळ बऱ्याच जणांना येते, तशी ह्या अभिनेत्याला पण आली असेल. तिला म्हटलं कविता पाठव. कविता पाठवल्या. कविता वाचायला, म्हणजे मला त्यावेळेस करायचं काय होतं, कविता संग्रह किती मोठा असला तरी 1.5 ते 2 तासाच्या आत वाचून माणूस मोकळा होतो. 1.5-2 तासात वाचायचं आणि 1 तासात लिहून मोकळं व्हायचं, आणि पुन्हा मग मी माझ्या कादंबरीसाठी मोकळा. याच्यात अडकायचं नाही असं पक्क ठरवलं. वाचायला घेतलं आणि कवितेच्या 6व्या मिनिटाला अशी काही कविता समोर आली. त्यातल्या 2 ओळी अशा होत्या, पण माझ्या आईच्या अंगात रुतलेली त्याची नजर बेचैन करते. आता तुम्हाला याचं पुढचं मागचं काहीच माहिती नाहीये. सरकन काटा आला अंगावर. कारण ही कोण सांगते? एक बायको नवऱ्याविषयी सांगते. की तुझी आई म्हणजे तिचा बाप किंवा त्याचा सासरा वारल्याच्या नंतर काय करत असेल, ही चर्चा तो करतोय. आणि तो चर्चा अशा वेळेस करतोय समागमाच्या वेळेस. आणि तेव्हा ती म्हणते की माझ्या आईच्या अंगात रुतलेली त्याची नजर मला बेचैन करते. फ्लॅशबॅकने मी धाडकन मागे गेलो. 1 आई आणि 4 बहिणी, म्हणजे थोडक्यात स्त्रियांमध्ये जगलोय मी. हे मला माझं वैयक्तिक नाही सांगायचं. या फ्लॅशबॅकने माझ्या लक्षात आलं की किती नजरा आहेत पुरुषांच्या. हजारो करोडो नजरा आहेत. आणि जे आपल्याला आतापर्यंत सुचलं नाही. म्हणजे मी स्वतःला स्त्री दुःख मांडणारा समजतो, पण मला हे जमलं नाही जे कवी मिलिंद शिंदेंना जमलं. आणि मी त्या कविता वाचत गेलो. त्या कविता श्वास घेऊ देत नव्हत्या. आणि त्या कवितांनी, या तिर्या संग्रहाने केलं काय, माझी कादंबरीच लावली. नाही खरडा करू शकलो मी की इतकं लिहिणं, इतकं प्रामाणिक लिहिणं. म्हणजे मोहिनी म्हणाली की लोक या कवितेला बोल्ड म्हणतात. बिलकुल नाही. ही कविता बोल्डच होत नाही. कारण हे म्हणणं आजपर्यंत आपल्या समोर स्त्रीच्या नजरेतनं आलेलंच नव्हतं. तर ह्या करोडो नजरा, म्हणजे ही प्रतिमाच बघा कशी आली की तुमचा आमिर खान
किंवा एक हे सुरू झाले फॅशन, घटस्फोटाची फॅशन. नवरा म्हणतो, बायको म्हणते, आम्ही आनंदाने घटस्फोट घेतोय. नाही होत आनंदाने घटस्फोट. आमिर जेव्हा किरण रावला म्हणेल की 1 रुपया नाही मिळणार माझ्या संपत्तीतला तुला, काहीच नाही देणार तो. आणि जेव्हा तो तिच्यातल्या स्त्रीला, कारण तो आता छान छान बोलतोय, जेव्हा बोलेल, मला वाटतं ती किरण राव सुद्धा या नजरा सांगेल, ज्या पुरुषांच्या नजरा स्त्रीच्या अंगात रुतलेल्या असतात. आणि मला वाटतं ही कवितेमध्ये पहिल्यांदा आलं. म्हणजे आमचा फेमिनिझम जोपासणाऱ्या स्त्रियांनी सुद्धा या नजरा नाही सांगितल्या. स्त्री पुरुष समानता, पुरुषाने हे काम केलं पाहिजे, स्त्रीचं हे काम आहे, वगैरे वगैरे. पण ही गोष्ट मांडली ती कवी मिलिंद शिंदे यांनी. म्हणजे स्त्रीत्वाच्या खऱ्या चारित्र्याला मुखरित करणारी ही कविता आहे. स्त्रीवर लिहिणं वेगळं आणि स्त्रीच लिहिते हे वेगळं. म्हणजे मी जे म्हणालो ना की या माणसाचे हात मला हातात घ्यायचे होते, याचं कारण हे स्त्रीचं दुःख नाहीये. परकाया प्रवेश करत हा माणूस स्त्री झालाय. त्या वेदना सहवेदना स्वतः सोसल्यासारख्या आहेत आणि त्या इतक्या खऱ्या खुऱ्या आहेत. हे मला पुन्हा पुन्हा का वाटलं, मला ह्या गोष्टी का जाणवल्या. म्हणजे आम्ही प्राध्यापक समीक्षा करण्यात खूप तरबेज असतो, पण ह्या गोष्टींनी मला सरकन जसं माझ्या वैयक्तिक आयुष्यात नेलं ना, की या स्त्रिया जेव्हा एकत्र येतात आणि बोलतात, तेव्हा त्या स्त्रियांकडे ही भाषा असते. फक्त त्यांच्यातली कोणी कवयित्री झाली नाही म्हणून ते समोर आलं नाही. आणि ह्या माणसाच्या मनामध्ये त्यांनी सांगितलं ही खूप सुंदर, की ह्या स्त्रिया मला जागोजागी भेटल्या आणि त्या सगळ्या मनात अडकून पडल्या. इथे सुद्धा कविताच आहे की त्या कागदावर उतारताना मात्र तो माणूस बघा किती कसा विचार करतोय की ह्या स्त्रिया माझ्या मनात उतरल्या आणि मी त्यांना कागदावर उतरवलं. आणि कागदावर उतरवताना मी त्यांना कुठलेच वृत्त छंदाचे पाश दिले नाही. मुळातच आधीच त्यांना पाश होते आणि आधीच पाश असताना त्यांना कागदावर पुन्हा पाशामध्ये मांडायचं. म्हणजे इतकं कोवळं हृदय असलेला हा कवी आहे. म्हणजे माझ्याकडे तर जेव्हा त्या संपूर्ण कविता वाचल्या, अभिनेता म्हणून हा माणूस बाजूलाच गेला. कवी, निखळ कवी म्हणूनच तो माझ्या समोर उरला. कारण ही कविता ज्या क्षेत्रामध्ये ते काम करतात त्या क्षेत्रात असूनही तिर्यामधली कविता आवाजी होत नाही. आवाजी करू शकतात ते, पण आवाजी ती होत नाही. हे या कवितेचं मला महत्वाचं विशेष वाटलं. दुसऱ्या बाजूला काव्य क्षेत्रामध्ये, आमच्या काव्य प्रवाहामध्ये मिलिंद शिंदे मळलेले नसल्यामुळे इतक्या सहजपणे ती भावना बाहेर आली आणि एका भाषा शैलीचा प्रयोग झाला. ते जर कवितेसाठी या सगळ्या गोष्टी पाहत असते ना, तर इतकी सहजता त्यांनाही नाही माहिती की भाषा शैलीचा प्रयोग कसा झालाय त्यांच्या कवितेमध्ये. की त्या स्त्रीचं बोलणं जसली तसं कागदावर त्यांनी उतरलं आणि ती इतकी निखळ कविता म्हणून कागदावर ती उरते.
शेवटाकडे जातो मी. जगातला कुठलाही खरा कवी काळाला आपल्या शब्दात बद्ध करत असतो, काळाचा खरा चेहरा. आणि कवी मिलिंद शिंदे यांनी काळाचा हाच खरा चेहरा आपल्या तिरिया कविता संग्रहामध्ये बद्ध केलेला आहे. म्हणूनच स्त्रीची खरीखुरी भावना तिरियामधून समोर आलेली आहे. आणि मला वाटतं या ज्या स्त्रिया आहेत म्हटलं तर एक सलग कविता वाटते, पण ती हजारो स्त्रियांचं म्हणणं तुकड्या तुकड्यातनं मांडणारी दीर्घ कविता झाली आहे असं म्हणता येईल. खर तर खूप बोलावंसं वाटतंय या कवितेवर, पण कुठेतरी कार्यक्रमाची एक गोष्ट असते आणि तिथं आपण थांबणं गरजेचं असतं. मला इथे संधी दिली प्रशांत दादाचे आभार, मोहिनी कारंडेचे आभार, आणि ज्या कवीच्या कविता संग्रहाचं ब्लर्ब मला लिहायला मिळालं ते कवी मिलिंद शिंदे आणि निलेश राऊत दादा यांच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपली पाठराखण अत्यंत मजबूत आहे, त्यामुळे तिथपर्यंत आपण हे येऊ शकतो. त्यानंतर ज्यांच्या हस्ते हा काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला ते आदरणीय माननीय डॉक्टर तासू वैद्य सर यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय तासू वैद्य पाणी घेऊ का तुला? अरे यार. नमस्कार. या प्रकाशनाच्या मंचावर उपस्थित असणारे आदरणीय कदम सर, ज्यांनी आता या कविता संग्रहावर भाष्य केलं ते आमचे कविमित्र ऐश्वर्य पाटेकर, या संग्रहाच्या प्रकाशिका मोहिनी कारंडे मॅडम, या सगळ्या आयोजनाच्या मागे असणारे आमचे मित्र निलेश राऊत, प्रशांत पवार, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारा आमचा मित्र धम्मपाल, आणि ज्याच्या प्रेमापोटी आणि ज्याच्या कवितेच्या प्रेमापोटी आपण इथे जमलेलो आहोत ते इतके दिवस आमचे मित्र होते, आता कवी मित्र झालेले आहेत असे मिलिंद शिंदे. जमलेले सगळे समोरचे लोक, खरंच प्रत्येकाचं नाव घेतलं पाहिजे पण खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे सगळे सन्माननीय समोर बसलेले वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक. सर्वप्रथम तिरिया या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. आज फार मस्त योग आहे, वेगळा योग आहे. खरं तर आजच्या दिवशी मला हा कार्यक्रम कवीच्या नजरेतून बघावा फार वाटतं. त्याचं कारण त्याची कलाकृती रसिकाकडे आज नांदायला चाललेली असते. त्यामुळं तो कवी कसं बघतोय या सगळ्या घटनेकडे, ते जरी किती म्हणाले की ते मी लिहिलं असं झालं वगैरे, असं नाही. कवी जेव्हा असतो ना, किंवा कवीच्या भूमिकेत जेव्हा असतो तेव्हा असंख्य आत गोष्टी आपल्या चालू असतात. आणि खरंच नांदेल का चांगली, प्रत्येक कवीला असं वाटत असतं की नांदेल का. आणि मी आणि ऐश्वर्य पाटेकर किती जरी गुणगान पर बोललो, म्हणजे थोडक्यात आज ती नांदायला चालली म्हणजे आम्ही जोरजोरात गोड मधुर आवाजात मंगळाष्टक किती म्हणले. आणि जगात असा इतिहास नाही की एखाद्या लग्नात खूप चांगले मंगळाष्टक झाले म्हणून संसार चांगला झाला. संसार चांगला व्हायचा असेल तर चांगलं नांदावंच लागतं, आणि कवितेला सुद्धा नांदावं लागतं. बिचारी स्त्रीलिंगी आहे,
कलाकृती आहे ना, तिला नांदावं लागतं. म्हणजे थोडक्यात सिद्ध करावं लागतं स्वतः. आणि मला असं वाटतं मिलिंद शिंदे यांची कविता स्वतःला सिद्ध करणारी कविता आहे, ज्या कविता संग्रहाचं आज आपण प्रकाशन केलेलं आहे. खरं तर माझ्या हस्ते प्रकाशन झालंय, त्यामुळे मी भाष्य वगैरे करणार नाही. माझी भूमिका मी असं दाखवून झालेली आहे. प्रकाशन झालं असं पण मी जाहीर केलेलं आहे. पण असं असलं तरी मी एक 2-4 निरीक्षणं माझी जी या कविता संग्रहाबद्दल आहेत ती नक्की तुमच्या समोर ठेवतो. ऐश्वर्य म्हणाले तसं खरंच खूप या संग्रहावर बोलायचा मोह होतो, इतक्या याच्यामधल्या कविता वेगळ्या आहेत. मिलिंद शिंदे हे आपल्याला अभिनेता म्हणून सगळ्यांना माहिती आहेत. आपल्या मनावर त्यांनी त्यांची मुद्रा उमटवलेली आहे. ते असे अभिनेते आहेत की त्यांनी चाकोरी बाहेरचे सिनेमे केले, चित्रपट केलेत आणि आपल्या दूरचित्रवाणीवरच्या मालिका पण केल्या. त्यामुळे ते जसे क्लासचे अभिनेते आहेत तसे मासचे पण अभिनेते आहेत. म्हणजे त्यांची ओळख फार मास पर्यंत गेलेली आहे. पण सगळ्यांना सुदूर असे माहिती असलेले अभिनेते आहेत. हा संग्रह आल्यामुळे ते आता कवी झालेले आहेत. ही फार वेगळी आणि आनंदाची गोष्ट आहे, सर्जनाची गोष्ट आहे. हा संग्रह जेव्हा माझ्याकडे प्रशांत पवारांनी पाठवला, त्याचं दृश्य रूपच इतकं सुंदर आहे. आता मी स्वतः कवी असल्यामुळे असेल की म्हणजे मोहिनी कारंडेनं सांगायला हरकत नाही की प्रत्येक कवीला हेवा